हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. जगदंबा जय मल्हार. आजचा दिवस सुरू झाला आहे. आज आहे मंगळवार आणि आज आहे नागपंचमी पण. आता फ्रेश झाले, चहापाणी झाला, आता देवपूजेला सुरुवात करूया. पण आज इतका पाऊस चालू आहे बघा, मी तुम्हाला दाखवते. बघा गाईस, पाऊस सुरू आहे. थोडा कमी झाला आहे, पण रात्री तर खूप पाऊस पडला आणि वातावरण पण इतकं छान झालं आहे. एकदम थंड वातावरण झालं आहे. हॅलो गाईस, मी आता देवघरात आलेली आहे. आजची रोजची रेग्युलरची पूजा आणि आज नागपंचमी आहे, त्याची पण पूजा आता सुरुवात करूया. आणि आज नागपंचमी आहे म्हणून त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते पण मी आणलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा गाईस, हा आहे आघडला जे आता पूजेला लागेल. दुर्वाची माळ करायची, हे धोत्र्याचं फूल आहे. आणि त्यानंतर आपल्या रेग्युलर पूजेसाठी जे बेल आहे, हे काही कृष्णासाठी तुळशी आहे, ही फुलं आहे. पण आज आहे ना, एकच गोकर्ण्याचं फूल सापडलंय मला. आणि नागपंचमी असल्यामुळे हे सप्त्याचा कागद. आता मी पूजेला सुरुवात करणार. हॅलो गाईस, आता रोजची पूजा, जी रेग्युलर पूजा माझी जी असते ती झालेली आहे. आणि आज नागपंचमी आहे तर त्याची पण मी सप्ता लावून त्याची पूजा केलेली आहे. आता फक्त शिवलीला अमृत वाचायचं राहिलेलं आहे. मी तुम्हाला आजची पूजा दाखवते कशी केली मी. हे बघा गाईस, माझी रेग्युलरची पूजा. देव्याय कवच अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, रात्री सुक्तम हे वाचले गेलेलं आहे. माझ्या माळा पण झालेल्या आहेत. आणि व्यंकटेश स्तोत्र ही रात्री वाचते मी. आणि ही आजची 108 बेलाचे पानं जे वाहिलेले मी शिवलिंगवर, ही आजची पूजा आहे. आणि हे आज नागपंचमी असल्यामुळे ही पूजा केलेली आहे मी. जी सप्त्य आहे, आघाड्याची माळा आहे, दुर्व्याची माळा आहे आणि कपसाची. आमचं कुलदैवत खंडोबा, तुळजाभवानी, यमाई माता. हॅलो गाईज, आज आहे नागपंचमी म्हणून आज आम्ही कानोले, गव्हाची खीर, पुरणाचे कानोले, साधे कानोले आणि आमटी बनवते. मी तुम्हाला दाखवते की कसं बनवतात. बघा, ही चण्याची डाळ आहे, हिला मी आता परतून घेत आहे. पहिले शिजवून घेते तिला. हे बघा गाईस, मी हे 2 पाव म्हणतात, हे 2 माप मी चण्याची डाळ घेतली होती, तर 2च माप मी साखर टाकणार. मी आता याच्यामध्ये जी आपली गव्हाची खीर बनवायची आहे, तर ते हे जे गहू आहे, म्हणजे हे रेडीमेड येतात, याला फाडा लापसी पण म्हणतात. आणि गोड बाटासाठी आपण जे वापर करतो ते पण म्हणतात. मी आता त्याला 2 शिट्ट्या घेऊन घेणार, शिजून घेणार. हे मी घेत आहे. हे 1 माप आणि ही अर्ध, म्हणजे 1.5 माप. बघा, हे असं असतं. आणि मी आता याला धुवून याच्यात टाकणार आणि 2 शिट्ट्या घेऊन घेते. मी याच्यात टाकून दिले आणि आता याला शिटी घेते. हे बघा गाईस, हे पुरण झालंय. त्याच्यात साखर टाकून मी त्याला करून घेतलंय मिक्स. आणि आता त्याला मी असं गाळणीमध्ये मॅच करते. अशी गाळणीमध्ये पुन्हा मॅच करून त्याला गाळून घेते. आणि ते गाळल्यानंतर मग त्याचे कानोले बनवणार. आता हे दूध टाकल्यानंतर ही खीर उकळत आहे. आता त्याच्यामध्ये मी विलायची पावडर, काजू, बदाम, सगळे ड्रायफ्रुट्स ते टाकत आहे. अजून थोडं दूध टाकते. आणि हे चांगलं उकळल्यानंतर मग त्याच्यात गूळ टाकणार. बघा, खीर उकळून गेली आहे आता ही. आणि आता मी त्याच्यात हा गूळ टाकणार. आणि त्याला हलवून घेणार. एक 5 मिनिटं राहू देणार आणि त्यानंतर गॅस बंद करणार.
बघा ही गव्हाची खीर तयार झाली आहे. आता आपण गॅस बंद करणार. आता गव्हाची खीर झाली आहे. मी आता तुम्हाला आमटी दाखवते की कसे बनवतो आम्ही. आणि कानोले जे झालेले आहेत त्यांना आम्ही उकडून घेतो ते पण तुम्हाला दाखवते. तेल टाकलं या पातेल्यात आणि आता आमटीची तयारी करत आहे. पहिले हा जो कांदा लसूणचा जो मसाला आहे तो तयार केला, कारण की आज आहे ना नागपंचमी असल्यामुळे काही चिरता येत नाही. तर मी हा मसाला रात्रीच रेडी करून ठेवलेला होता, की आपल्याला माहिती आहे की सकाळी आपल्याला चिरता येणार नाही, म्हणून रात्रीच कांदा खोबरं लसूण याचा मसाला रेडी करून ठेवलेला होता. आपण याच्यात थोडी हळद टाकणार, स्वादानुसार मिरची, गरम मसाला, त्याला असं फ्राय करून घेणार. आणि हे जे पुरणाची डाळ शिजवली होती त्याचं पाणी थोडं थोडं टाकून आपण त्याला चवीनुसार मीठ, थोडं थोडं पाणी टाकून परतवायचं, म्हणजे तेल सुटतं मसाल्याचं. आणि ही थोडी पुरणाची डाळ टाकलेली आहे ती टाकणार. हे बघा गाईस, कानोल्यांसाठी मी याच्यात पाणी ठेवलं होतं आणि आता हे स्टीमीत ठेवते वाफवण्यासाठी. हॅलो गाईज, हे एक पार्टमध्ये हे आहे साधे कानोले, हे याच्यात ठेवणार असे. आणि ये आहे पुरणाचे. हिला मी गाईज बघा, ही मम्मी आणि आई कानोले बनवत आहे. हे बघा गाईज, ही आपली हे बघा. आता हिला 5-10 मिनिटं उकडू द्यायची. हे बघा गाईस, कानोले रेडी झाले आहे. हे आहे पुरणाचे आणि हे आहे साधे. हे बघा गाईस, आपली आमटी तयार झाली आहे. बघा, अजून त्याला उकडू देणार. बघा तेल किती सुटलं आहे. स्वयंपाक झालेला आहे. आता देवाचं ताट तयार करते. हे बघा गाईस, हे देवाचं ताट. आमटी, पुरणाचे कानोले, साधे कानोले आणि गव्हाची खीर. हॅलो गाईस, मी देवाचा नैवेद्य आणला आहे. आता देवाला नैवेद्य दाखवत आहे. हॅलो गाईस, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.